सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। नमस्कार, मी पूर्वा प्रकाश मिरकर, रत्नागिरी उपासना केंद्र। आज आपल्याकडे आदरणीय सौ बर्वेताई उपस्थित आहेत आणि त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यांचं पूर्ण नाव आहे सौ अनुष्का अभिजित बर्वे आणि पूर्वाश्रमीचं नाव आहे स्वप्ना मोहन विद्वांस। त्यांचं गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले। रत्नागिरी ही रत्नांची खाण आहे असं म्हटलं जातं आणि या रत्नागिरीच्या रत्नानगरीतील हे बर्वेताई ह्या एक रत्न आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांचं शिक्षण आहे D.Pharm डिप्लोमा इन फार्मसी। स्वामी स्वरूपानंद पावस येथील त्या अनुग्रही आहेत। कीर्तनाची आवड असल्याने त्यांनी कीर्तनाचं प्राथमिक शिक्षण दापोली येथील हरिभक्त पारायण अशोक बुवा देशमुख यांच्याकडे घेतलं आणि आत्ता डोंबिवली येथील आदरणीय हरिभक्त परायण आनंदबुवा जोशी गेली 14 वर्ष त्यांना कीर्तन मार्गदर्शन त्या घेत आहे। त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन स्वामी माधवानंद यांच्याकडून मिळालं आणि त्यांचा सहवास मात्र त्यांना खूप कमी लाभला, परंतु त्यांचे म्हणजे माधवानंदांचे उत्तराधिकारी स्वामी मंदारनाथ यांनी त्यांना प्रवचन करण्याची प्रेरणा दिली आणि तेव्हापासून त्यांनी प्रवचन सेवा सुरू केली। आदरणीय बर्वेताईंनी आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी कीर्तन प्रवचन सेवा केलेली आहे। सांगायचंच झालं तर कल्याण, डोंबिवली, कर्जत, बदलापूर, ठाणं, अंबरनाथ, मामनोली, शहापूर,
रत्नागिरीमध्ये सांगायचं झालं तर चिपळूण, पावस, हरणे, आंजर्ले, केळशी, आसूत, करंजगाव, मंडणगड आणि याहीपेक्षा गोंदवले, हैदराबाद, अयोध्या, नागपूर, पुणे, मालेगाव, संभाजीनगर, पंढरपूर अशासारख्या शहरांमधून त्यांनी कीर्तन प्रवचन सेवा केलेली आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे 500पेक्षा जास्त कीर्तनं आणि 400पेक्षा जास्त प्रवचनं स्वामींनी करून घेतली असं त्या आनंदाने सांगतात. एवढंच नाही तर BN बर्वे वॉच अँड ऑप्टिकल कंपनी हा त्यांचा पिढीचाच व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय 3 पिढ्यांपासून चालत आलेला म्हणजे गेली 95 वर्ष कल्याणकरांची सेवा करत आहे. आणि या व्यवसायामध्ये आपल्या यजमानांबरोबर त्या काम करतायत. अशा या बर्वेताई आपल्याला आज लाभल्यात. हे खरं तर आपलं भाग्य आहे असं मी समजते. जय गजानन. श्री मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं. ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय नमो नमः. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं. स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. नमो ज्ञान सिंधु नमो भक्ति सिंधु नमो योग सिंधु नमो सिद्धि सिंधु. नमी पाद पद्मी देठा वार्ता. नमस्कार माझा सद्गुरु गजानना समर्था. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमदयाघन अशा भगवंताच्या कृपेने या सकल सृष्टीची निर्मिती झालेली आहे. त्याच्या संकल्पनेतून ही निर्मिती झाली आणि भगवंतानी अनेक योनींमध्ये अनेक प्राणी या पृथ्वीवर जन्माला घातले. त्यातलाच एक मनुष्य प्राणी. पण या मनुष्य प्राण्याचं काही वैशिष्ट्य आहे इतर प्राण्यांपेक्षा. आणि ती वैशिष्ट्य त्यातलं एक वैशिष्ट्य असं आहे की मनुष्य हा आनंदाचा भोक्ता आहे, समाधानाचा भोक्ता आहे. त्याला कायम आपण आनंदी व्हावं, समाधानी व्हावं असंच वाटत आलंय. कुणीही असू दे, स्त्री असो पुरुष असो, श्रीमंत असो गरीब असो, ज्ञानी असो अज्ञानी असो, कोणीही असू देत, प्रत्येकाला असंच वाटतं की आपण आनंदी असावं, समाधानी असावं. आणि यासाठी अविरत धडपड माणसाची चाललेली आहे. पण इतकी धडपड करून सुद्धा माणसाला तो आनंद, ते समाधान मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग असा हा आनंद मिळवण्याकरता, हे समाधान मिळवण्याकरता नेमकं काय करावं? तर समर्थ म्हणाले, समाधान ते
सज्जनांचे नियोगे. संतांच्या सहवासात जर आपण गेलो तर आपल्याला तो आनंद, ते समाधान मिळू शकेल. कारण संत कसे असतात? संत आनंदाचे स्थळ, संत सुखाचे केवळ, नाना संतोषांचे मूळ ते हे संत. संत हे आनंदाचे खाण असल्यामुळे त्यांच्या सहवासात गेलं की तो आनंद, ते समाधान आपल्याला मिळू शकतं. मग आता या संतांच्या सहवासात जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कितीही वाटलं संतांच्या सहवासात जावं म्हणून काही कायमचं शेगावला जाऊन राहता येत नाही, कायमचं आळंदीला जाऊन राहता येत नाही. मग आपल्यासारख्यांनी या संतांच्या सहवासात जाण्यासाठी नेमकं काय करावं बरं? तर शास्त्र असं सांगतं, ज्या वेळेला आपला पंचभौतिक देह संत पंचतत्वात विलीन करतात, त्यानंतर संत पुन्हा आपल्याजवळ 3 रूपांनी राहतात. त्यातलं पहिलं रूप समाधी रूप, दुसरं रूप कीर्ती रूप, आणि तिसरं जे रूप आहे संतांचं ते म्हणजे ग्रंथ रूप. कशावरून? समर्थांनीच दासबोधामध्ये सांगून ठेवलंय ना, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाटा सहजची सापडे. आत्मा राम दासबोध, माझे स्वरूप स्वयं सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. संत आपल्या अंतःकरणातला विचार ग्रंथांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या करता ठेवून जातात. मग ग्रंथातील या वचनांना अनुसरून वागणं, त्या वचनांची आपल्या जीवनामध्ये अनुभूती घेणं, संतांनी ग्रंथामध्ये जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरून आचरण करणं, यालाच म्हणतात संतांच्या सहवासात राहणं. ग्रंथ हेच गुरु असं म्हटलं जातं ते याचमुळे. आणि म्हणून या ग्रंथांच्या सहवासात राहणं, त्यातील वचनांचा आधार घेऊन जीवन जगणं, याला संतांच्या सहवासात राहणं असं जर म्हणत असतील तर हे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. नुसते वाचले पाहिजेत नाहीत, तर ते आम्ही समजून घेतले पाहिजेत, आम्हाला ते कळले पाहिजेत. कारण ते कळले तरच त्या पद्धतीने आमचं आचरण होईल. मग हे कळेपर्यंत पुन्हा 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 वाचत राहिले पाहिजेत, अधिकारी माणसांकडून समजून घेत राहिले पाहिजेत. आणि असे हे ग्रंथ समजून घेण्याची सुवर्ण संधी आपल्याला गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांनी खूपच छान पद्धतीने उपलब्ध करून दिली. यंदा प्रगट दिनाच्या निमित्ताने 21 ग्रंथांचं विवेचन करण्याचा त्यांनी जो हा प्रयत्न केलेला आहे तो खूपच सुंदर आणि अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण या माध्यमातून आपल्याला ते ग्रंथ समजून घेण्याची, त्या ग्रंथांचं थोडंफार पद्धतीने चिंतन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आणि म्हणून आपण सगळेजण त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. आणि याच ग्रंथमालेमधील कोकण प्रांतात राहणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील पावस नावाचं खेडेगाव ज्यांच्या वास्तव्याने पुनीत झालं, असे माझे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांचा अमृतधारा नावाचा जो ग्रंथ आहे त्यावर चिंतन करण्याचा, त्याचा अभ्यास करण्याची ही संधी मला लाभलेली आहे. आपण स्वामींच्याच कृपेने त्यांच्या या अमृतधारा नावाच्या ग्रंथाचं आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये चिंतन करणार आहोत. अर्थातच हा ग्रंथ इतका विस्तृत आहे, इतका मोठा आहे की त्याचं चिंतन दिलेल्या वेळात पूर्णपणाने होणं शक्यच नाहीये. पण तरीही घागर में सागर भर देना या न्यायाने आपण थोडक्यात त्या ग्रंथाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात. स्वामी स्वरूपानंद यांचा अमृतधारा हा एक अत्यंत अप्रतिम असा काव्य ग्रंथ आहे. आणि अमृतधारा या नावापासूनच या ग्रंथाचं वेगळेपण जाणवायला लागतं. ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरु अनवरत आनंदे वर्षतीये असे मातृस्वरूपात भावले. इथे तर स्वामी स्वरूपानंद अनवरत अमृते वर्षतीये आहे. आणि खरोखरच संतांच्या ग्रंथांच्या माध्यमातून येणाऱ्या या अमृतधारा, आनंदाच्या धारा आमच्या अनुभवाला तशा का बरं येत नाहीत, असा आपल्याला अनेक वेळेला प्रश्न पडतो. पण त्याचं कारण असं असतं की आम्हीच आमच्या डोक्यांवर छत्र्या धरून
तो वर्षा आम्हाला भिजवणार नाही याची काळजी घेत असतो. या छत्र्यांना पूर्वसंकल्पाचा दांडा असतो. सांसारिक गोष्टींच्या प्राधान्यतेच्या काड्या असतात. त्याच पद्धतीने देहबुद्धीचं जाड कापड असतं, अहंकाराची मूठ असते आणि ममत्वाने ती घट्ट पकडलेली असते. आणि यामुळे संतांच्या या आनंदाच्या धारा ज्या वेळेला बरसतात त्यामध्ये आम्हाला भिजता येत नाही. पण आपण आज मात्र या अमृतधारा काव्याचा ग्रंथाचा आस्वाद घेण्याकरता आपल्या या ज्या छत्र्या आहेत ना देहबुद्धीच्या त्या मिटवून टाकणार आहोत आणि या अमृतधारांच्या वर्षावामध्ये मनसोक्त चिंब भिजणार आहोत. या काव्याचा आस्वाद घेणार आहोत. अर्थातच स्वामींच्या पाऊल खुणांना विचारत अनुभूतीच्या पाऊल वाटेनं या अमृतधारांच्या उगमापाशी पोचून स्वामी स्वरूपानंदांचं चरणस्पर्श पूर्वक दर्शन घेणार आहोत. आणि हे दर्शन, हे स्पर्शन ज्या वेळेला आपण घेणार आहोत त्याच वेळेला स्वामी स्वरूपानंद या ग्रंथातील काव्यातून आपल्याशी संभाषण करतायत. ते उत्सुकतेने ऐकत राहावं असं आहे. हे काव्य संभाषण कधी जगन्मातेशी आहे, कधी ते स्वतःशीच बोलत आहेत, तर ते कधी आपल्याशी बोलतायत. अर्थातच हे सगळं कथन साकी या काव्यवृत्तात आहे. आणि कसं आहे, कोणतंही वैचारिक ज्ञान ज्या वेळेला मांडलं जातं, हे कथन केलं जातं, त्यावेळी त्या कथनाच्या मागे एक कथा असते. बऱ्याच वेळेला ही कथा काल्पनिक असते, पण इथे मात्र अमृतधारा काव्य कथनामागे सत्यकथा आहे साक्षात्काराची. त्या काळातल्या रोमांचकारी स्वानुभूतींचं स्वामींनी केलेलं हे जणू काही आत्मकथनच आहे. आणि म्हणूनच अमृतधाराच्या काळात म्हणजे साधारण 1934च्या अखेरच्या काळामध्ये स्वामी नुकतेच प्राणांतिक आजारातून उठत होते. 1934 साली जुलै महिन्यामध्ये स्वामींवर एक अत्यंत शारीरिक आघात झाला, प्राणांतिक आघात झाला. आणि या आघातानंतर त्या आजारातून उठत असतानाच स्वामींच्या अंतःकरणात जगन्मातेच्या कृपेने हे काव्य स्फुरत गेलं होतं. वयाच्या 20व्या वर्षी स्वामी स्वरूपानंदांना गणेशनाथांकडून अनुग्रह प्राप्त झाला आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे जवळजवळ 11 वर्ष स्वामींनी ध्यान साधना केली. सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने अत्यंत प्रामाणिकपणाने श्रद्धेने 11 वर्ष उपासना केली. आणि जणू काही 11 वर्षांची केलेली उपासना म्हणजेच एकादशीचं हे व्रत पूर्ण करून द्वादशीचं पारण फेडायला स्वामी स्वरूपानंद यमाच्या द्वारात जणू काही पोचले होते. आणि अशा अत्यंत प्राणांतिक आघातात सुद्धा स्वामी स्थिर राहिले, निश्चल राहिले. हा आघात होण्यापूर्वीच ध्यान साधना, समाधी याचे अनुभव स्वामींनी घेतले होते. आणि त्याची परम अशी अवस्था या आजाराच्या एकांतवासाच्या काळामध्ये स्वामींना अनुभवता आली. आणि त्यातूनच ह्या काव्याची निर्मिती झाली. एका साकीत स्वामींनी म्हटल्याप्रमाणे स्वानुभवांत स्फूर्त असं हे काव्य आहे. म्हणजे स्वानुभवातून अंतस्फूर्त असं असलेलं हे काव्य आहे. आणि या काव्यामध्ये स्वामींनी साध जगदंबेला घातली. यातले जे सूर आहेत हे सख्य प्रेमाचे सूर आहेत. आविष्कार जो आहे तो योगानुभूतीचा आहे. आणि प्रेरणा ज्या आहेत त्या ध्यान साधनेच्या आहेत. त्यातलं प्रबोधन जे आहे ते तत्वज्ञानाचं आहे. असा हा अमृतधारा ग्रंथ निर्माण व्हायला सुरुवात झाली. स्वानुभूतीतून हा निर्माण झाला. आणि स्वानुभूत या शब्दाला अध्यात्मामध्ये विशेष अर्थ आहे. कारण मगाशी म्हटलं तसं वैचारिक ज्ञान ज्या वेळेला मांडलं जातं त्यावेळेला बऱ्याच वेळेला ते ज्ञान दुसऱ्यांच्या किंवा स्वतःच्या चिंतनातून आलेलं असतं. पण इथे अमृतधारातलं जे ज्ञान आहे,
जे चिंतन आहे हे अनुभूतीच्या प्रांतातून आहे आणि विचारांच्या टप्प्याच्या पलीकडे अनुभूतीचा प्रांत असतो. आणि ज्यावेळेला अनुभूतीच्या प्रांतातून या गोष्टी येतात त्यावेळी त्यातील सुरांना, त्यातील शब्दांना स्वतःलाच एक सुगंध प्राप्त झालेला असतो. आणि अशा पद्धतीने स्वामींच्या अंतःकरणात सहज आलेल्या अशा सुगंधित भावांचं हे सगळं सहजोद्गारमय टिपण आहे. आणि त्यामुळे या सगळ्या ग्रंथाची जी रचना आहे ती उपनिषदांसारखी सूत्रमय पद्धतीने झालेली आहे. स्वामींना या काव्याचं जे स्फुरण झालं ते 27 नोव्हेंबर 1934 या दिवशी झालं. या दिवशी सगळ्यात पहिली साकी स्वामींना स्फुरली आणि स्वामींकडून ती कागदावर उतरवली गेली. ती साकी अशी होती, सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात. किती छान लिहितात स्वामी, सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात, उठता बसता उभा पाठीशी त्रैलोक्याचा नाथ. ही पहिली साकी 27 नोव्हेंबरला स्फुरली आणि त्यानंतर बरोबर 101 दिवसांमध्ये जवळपास 187 साक्या लिहिल्या गेल्या. पण या 187 साक्यांपैकी फक्त 163 साक्यांचा अंतर्भाव स्वामींनी या ग्रंथामध्ये केलेला आहे. 163वी साकी जी आहे ती समर्पणाची साकी आहे. ती शेवटची जी साकी त्यांना स्फुरली तो दिवस होता 7 मार्च 1935. आणि या ज्या काही 163 साक्या या ग्रंथामध्ये स्वामींनी दिलेल्या आहेत या सगळ्या साक्या सुरुवातीला थोडं आजारपणामुळे अशक्तपणा आला होता म्हणून थोड्या कापऱ्या हाताने आडव्या पट्टी सारख्या कागदांवर स्वामी दिनांक आणि त्या साकीचा क्रमांक असं घालून लिहून ठेवत असत. प्रत्येक सुट्ट्या कागदांवर एक एक साकी लिहिलेली असे आणि हे सगळे कागद पोथीप्रमाणे एकत्र ठेवलेले असत. कधी कधी एकच साकी, कधी 2, कधी 3, जास्तीत जास्त एका दिवशी 4 साक्या स्फुरल्याचं चरित्रामध्ये वर्णन आहे. आणि अशा पद्धतीने या साक्यांची निर्मिती जी सुरुवात झाली, पहिली साकी जी निर्माण झाली ती पावस येथे असलेल्या स्वामींच्या जन्मस्थानी आणि शेवटची साकी जी निर्माण झाली जी स्फुरली ती देसाईंच्या अनंत निवासामध्ये. अशी ही 162 साक्यांची जी निर्मिती झाली त्यातील पहिली साकी स्वामींनी जी लिहिली खूपच सुंदर साकी आहे. स्वामी त्यामध्ये लिहितात, जगी जन्मुनी अभिनव जीवन सत्कविवर होईन, स्वानुभवांत स्फूर्त नवरसी सत्य काव्य निर्मीन. माझ्याकडून जगाला काय प्राप्त होईल हे सांगण्याचा मनोदय व्यक्त करण्याकरता स्वामींनी या ग्रंथामध्ये ही पहिली साकी घेतली आहे. साक्षात्काराच्या मुक्कामाला जे पोचलेले असतात त्यांच्या मार्गावर त्यांच्या मागून जे साधक चालत येत असतात अशा साधकांवर संतांचं, सद्गुरूंचं विलक्षण प्रेम असतं आणि त्यांना सहाय्यभूत होण्याची त्यांची जी एक विलक्षण आत्मीयता असते ती आत्मीयता या साकीतून जणू काही स्वामींनी प्रकट केली की त्या साक्षात्काराची अनुभूती, त्या भगवंताची अनुभूती मी घेतलेली आहे. आणि या मार्गावरून जे जे कोणी चालत येत आहेत, जे भगवंताच्या चरणाशी पूर्णपणे शरणागत झालेले आहेत, अनन्य भाव ज्यांचा भगवंताशी दृढ झालेला आहे, अशांना भगवंताप्रत नेण्याकरता संत आपल्या शब्दातून मार्गदर्शन करत असतात. नवे नवे अशा अत्यंत प्रामाणिक साधकांचा हात धरून संत त्यांना भगवंताप्रत घेऊन जात असतात. म्हणून तर समर्थ म्हणाले ना, साधक भावे लोटांगण घाली, त्याची चिंता साधूच लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथीचा तेथे. अशा प्रामाणिक साधकाला ज्याची श्रद्धा आहे, ज्याचा अनन्य भाव आहे, दृढ विश्वास आहे, अशा साधकाचा संत हात धरतात आणि त्याला भगवंतापर्यंत घेऊन जातात. आणि तेही कसं तर अत्यंत सुगम पद्धतीने, अत्यंत सहज पद्धतीने त्या साधकाला कमीत
कमी कष्ट कसे होतील याची सगळी काळजी संत घेत असतात. आणि हा जो त्यांच्या अंतःकरणातला भाव असतो तो भावच जणू काही या साखीतून स्वामींनी प्रकट केलेला आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात, आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. त्यांना त्या साधकाला आपल्या सारखं बनवायचं असतं आणि याच्यासाठी त्यांचं अत्यंत जी काही तळमळ चाललेली असते ती तळमळच जणू काही या साखीतून दिसते. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रातली एक सुंदर कथा आहे. एकदा हे दोघेही जण नदीच्या तीरावर बसले होते आणि विवेकानंदांनी परमहंसांना प्रश्न विचारला, स्वामी, या जगात सद्गुरूंची आवश्यकता काय आहे? संतांची आवश्यकता काय आहे? परमहंस हसले आणि त्यांनी लगेच समोर बोट केलं आणि त्यांनी विचारलं, नरेन, तुला नदीच्या पात्रात ही छोटीशी होडी दिसतेय का रे? दिसतेय ना म्हण. मग मला सांग, या होडीला या तीरावरून नदीच्या त्या तीरावर जाण्याकरता किती वेळ लागेल? विवेकानंदांनी पाहिलं आणि उत्तर दिलं की लागतील 3-4 तास तर लागतील, कारण वल्ह मारणार तो नावाडी आणि त्या वल्ह मारत मारत पलीकडे जायचं, या सगळ्या गोष्टीला वेळ लागणार आहे, 3-4 तास तर लागतील. परमहंसांनी प्रश्न विचारला, ठीक आहे, हरकत नाही, मग ते मोठं जहाज तुला नदीच्या पात्रात दिसतंय का? हो, दिसतंय ना म्हणाले. मग त्या जहाजाला या तीरावरून त्या तीरावर जायला किती वेळ लागेल रे? विवेकानंदांनी उत्तर दिलं, हे जहाज तर अर्ध्या तासात जाईल पलीकडे. का रे? अहो, या जहाजाला मोटार लावलेली आहे. हे जहाज त्या मोटारच्या साह्याने अर्ध्या तासात अगदी कमीत कमी वेळात आणि विनासायास, म्हणजे नावाड्याला वल्ह मारताना जेवढे कष्ट करायला लागणार आहेत एवढे कष्ट जहाजाला पलीकडे जाण्याकरता होणार नाही, त्या विनासायास पलीकडे जाईल. परमहंसांनी प्रश्न लगेच पुढचा विचारला, मग मला सांग, ही जी छोटी होडी आहे ही या मोठ्या जहाजाला दोरीच्या सहाय्याने जर बांधली तर त्या होडीला पलीकडे जाण्याकरता किती वेळ लागेल? विवेकानंद म्हणाले, सोपं आहे स्वामी. अहो, ती होडी अर्ध्या तासातच त्या जहाजाबरोबर पलीकडे जाईल, कारण ती होडी जर त्या जहाजाला बांधलेली असेल तर त्याला वल्ह मारण्याचे कष्टही पडणार नाहीत आणि वेळही कमी लागेल. कष्टही कमी आणि वेळही कमी, असं अर्ध्या तासात विनासायास ती होडी पलीकडे पोहोचू शकेल. परमहंस हसले आणि म्हणाले, जहाज जे काम करणारे ना या ठिकाणी तेच सद्गुरू काम करत असतात. सद्गुरूंची आवश्यकता अशीच असते. साधक पोहोचूच शकत नाही असं नाही, पण त्याला जेवढा वेळ लागेल त्यापेक्षा कमी वेळामध्ये आणि अत्यंत सुगम सहज पद्धतीने सद्गुरू त्या मार्गावरून आपल्या शिष्याला घेऊन जातात, साधकाला घेऊन जातात. कारण तो मार्ग भगवंताप्रत जाण्याचा जो आंतरिक मार्ग असतो तो सद्गुरूंच्या परिचयाचा झालेला असतो, त्यांना तो माहिती असतो. आणि म्हणून जे शब्दातून सुद्धा व्यक्त करता येत नाही अशा गोष्टीही अनिर्वाच्य असल्या तरीही संत तुमच्या आमच्या करता त्या वर्णन करून ठेवतात. आणि या साकीत म्हटल्याप्रमाणे, जगी जन्मुनी अभिनव जीवन सत्कवीवर होईन, स्वानुभवांत स्फूर्त नवरसी सत्य काव्य निर्मिन. आता काव्याचे जे 9 रस आहेत ते स्वतंत्रपणे जरी अमृतधारांमधून व्यक्त झालेले जाणवले नाहीत तरीही त्या 9 रसांना पोटात घेणारा, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला जो शांत रस आहे तो शांत रस मात्र अत्यंत प्रभावीपणे या अमृतधारांमधून व्यक्त झालाय. खर तर 9 रसांमध्ये शृंगार रस हा सगळ्यात श्रेष्ठ रस मानला जातो, पण माऊली म्हणते त्या शृंगार रसाच्या सुद्धा माथ्यावर पाय ठेवून हा शांत रस उभा आहे आणि हाच शांत रस अमृतधारांमध्ये सुद्धा प्रधान आहे. क्वचित ठिकाणी इतर रसही अनेक ठिकाणी प्रगटले आहेत, पण हे जरी प्रगटले असले तरी शांत रसाचा शांतपणा बिघडवणार नाहीत इतक्या बेतानेच प्रगटलेले आहेत. आणि असे हे माऊली म्हणते की शांत रसाचे भरिते सांडिता आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलवले. बोला परवते म्हणजे शब्दाच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे, जे सत्य आहे, त्या सत्याविषयीच स्वामी स्वरूपानंद या अमृतधारांमध्ये बोलतात.
कारण ते परमतत्व स्वामींनी अनुभवलेलं आहे आणि स्वामींच्या अंतःकरण रूपी पात्रातून शांत रसाच्या या अमृतधारा जणू काही ओसंडत आहेत. जरी हे तत्व शब्दात वर्णन करता येत नसलं, माऊली म्हणाली, शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू हे तव कैचे निगमे, परिही परते बोलणे खुंटले वैखरी कैचे नि सांगे. असं शब्दांच्या जरी हे पलीकडलं असलं तरीही ते जेव्हा अंतःकरणामध्ये ओतप्रोत भरत, त्यावेळेला जेव्हा भांड असं ओतप्रोत भरत तेव्हा ते ओसंडून व्हायला लागतं. गोकुळातल्या गोपी डोक्यावर दह्या दुधाचे हंडे घ्यायच्या आणि मथुरेच्या बाजारात विकायला जायच्या. डोक्यावरच्या या माठातून दही ठेवलेलं असायचं, दूध असायचं, लोणी असायचं आणि या बाजारात निघालेल्या गवळणी मात्र म्हणायच्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी मधुसूदन घ्या, कुणी दामोदर घ्या. लोक त्या गवळणींना विचारायचे, काय आहे तुमच्या या डोक्यावरच्या माठामध्ये? पुन्हा त्या गवळणी म्हणायच्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. ती लोक म्हणायची, अरे जे विकायला आणलंय ते सांगा ना, त्याच्याऐवजी तुम्ही गोविंद घ्या, गोपाळ घ्या काय म्हणताय? अहो, या माठात काय आहे ते सांगा म्हणजे तुमचं विकलं जाईल. माणसं जे नाहीये तेही सांगत असतात की आजकाल, पण इथे तर या गवळणी डोक्यावर दही दूध लोणी असलं तरी मुखाने मात्र म्हणायच्या, गोविंद घ्या, गोपाळ घ्या. याचं कारण अंतःकरणात भगवान गोपाल कृष्ण इतके घट्ट बसलेले होते की मुखातून अखंड त्या भगवंताचंच नाव यायचं. आणि म्हणून नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलं. ते म्हणाले, दुडिया माघारी कान्हा झाला भारी, तव तव ओसंडून वाहे बाहेर. जे आत भरलेलं असतं ना तेच बाहेर येतं. शांत रसाच्या अमृतधारा स्वामींच्या अंतःकरणात अशा भरलेल्या असल्यामुळे त्या अंतःकरणातून उचंबळून बाहेर यायला लागल्या आणि असे हे अमृतधारांची निर्मिती तयार झाली. कारण यामध्ये फक्त स्वामींनी भगवंताबद्दलच लिखाण केलं, भगवंताबद्दलच बोलणं केलं. कसं आहे, ज्यावेळेला एखादी कुलीन स्त्री घरातून बाहेर पडते त्यावेळेला ती विद्यालयात किंवा देवालयात जाते. तशाच पद्धतीने स्वामींची काव्य प्रतिभा ही देव, देश, ज्ञान आणि भक्ती ही स्थानं सोडून इतरत्र कुठे गेलीच नाही, वाटेल तिथे ही वावरलीच नाही. असं म्हणतात की अर्धवट उमललेल्या कळीच्या अंतःकरणात जो सुगंध असतो ना, तो सुगंध सूर्य किरणांच्या स्पर्शाने ती कळी उमलण्याची वाट पाहत असतो आणि ती कळी उमलायला लागली की त्या अंतःकरणातून तो सुगंध बाहेर येण्यासाठी उत्सुक असतो. तशीच जणू काही स्वामींची काव्य प्रतिभा योग्य संधी येताच सुयोग्य शब्दांचा पेहराव धारण करून व्यक्त होण्यासाठी उत्सुक होती आणि यातूनच या अमृतधारांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्याच्या पुढच्या अनेक साक्या तयार व्हायला लागल्या आणि या साक्या जशा तयार व्हायला लागल्या, या साक्यातून कधी कधी जगदंबा स्वामींशी बोलत असे, कधी स्वामी जगदंबेशी बोलत असत, तर कधी स्वामी साधकांशी बोलत असत, तर कधी कधी स्वामी स्वतःशीच बोलत असत. आणि अशा पद्धतीने जगदंबेनी या साक्यांवर अत्यंत प्रसन्न होऊन स्वामींना आशीर्वाद दिला की जे जे काही तुम्ही लिहित आहात हे सगळं सत्य होईल, तुम्हाला सगळ्या जगातून मान मिळेल, तुमचं हे काव्य सगळे साधक डोक्यावर घेऊन नाचतील. आणि हा आशीर्वाद ज्या वेळेला जगदंबेकडून मिळाला त्यावेळेला स्वामी स्वगत अशा पद्धतीची एक साकी लिहितात. ते म्हणतात, दिला मान तो तिला वाहिला, मला कशाचा भार. दिला मान तो तिला वाहिला, मला कशाचा भार. पुरे माप पदरात घातले, तोलुनी भारंभार. म्हणाले की हे जे काही काव्य निर्माण होत आहे या काव्याला ज्या वेळेला रसिक मान देतात, साधक भाव देतात, तर अभावितपणे कवनाला न देता त्या कवीला देतात. आणि अशा वेळेला तो कवीला मान मिळायला लागला की
त्या मानामध्येच कवीची मान कदाचित अडकून जाण्याची शक्यता असते आणि प्रगती खुंटण्याची शक्यता असते. आणि म्हणून अत्यंत सावध असलेले स्वामी असं म्हणतात की हा जो मान मला मिळणार आहे, असं जगदंबे तू मला सांगतेस, आई तू मला सांगतेस, तो मान मी तुझ्याच चरणांवर वाहतो. दिला मान तो तिला वाहिला, आईलाच तो मान वाहून टाकावा. कशाला आपल्या डोक्यावर त्या मान सन्मानाचं ओझं हवं. आणि म्हणून त्या मान सन्मानातून स्वामी सहजपणाने आपली मान सोडवून घेतात आणि पुढे म्हणतात, पुरे माप पदरात घातले तोलुनी भारंभार म्हणतात. कारण पदरी घातले ही मनोभूमिका त्यांनी इथे राखलेली आहे की कितीही मोठेपणा मला मिळालेला असला तरी हा मोठेपणा तुझ्या कृपेमुळे, तुझ्या वत्सलतेमुळे मला मिळालेला आहे. याचं कारण स्वामींना या अमृतधारांचं स्फुरण ज्या वेळेला होत होतं त्यावेळी स्वामींच्या शरीराची स्थिती इतकी नाजूक होती की शरीर टिकणं हेच मुळी शक्य वाटत नव्हतं. इतकं आजारपण होतं की सगळी शक्ती संपत आलेली होती. अशातच योग ज्ञानाची जी अनुभूती स्वामींना येत होती त्यातून हे काव्य स्फुरत होतं आणि त्यामुळे ही सगळी अनुभूती, हे काव्य स्फुरण, ही लेखनाची प्रेरणा, त्यातून निर्माण होणारी ही ग्रंथसंपदा, हे सारं काही जगन्मातेच कृपा आहे हे स्वामींना पक्क माहिती होतं. आणि म्हणून ह्या सगळा जो मान मिळणारा आहे तो स्वतःपाशी राखून न ठेवता जगदंबेच्या चरणी आपण अर्पण करावा. अशा पद्धतीने या भावाने स्वामी लिहितात की पुरे माप पदरात घातले तोलुनी भारंभार, म्हणजे किंचितही तो मोठेपणा स्वतःजवळ स्वामींनी ठेवला नाही. यातूनच कर्मयोगाची जी तत्व आहेत ती प्रत्यक्षात कशी आचरणात आणायची हे स्वामी साधकांना दाखवून देतात. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहींचे नाव बंधू कर्माचा की. कर्मबंधनाच्या फाशातून असं अगदी सहज सुटायचं असतं. सुखन बंधात प्रमुच्यते हे गीतेचं वचन स्वामींनी इथे स्वतःच्या आचरणातून आपल्याला दाखवून दिलेलं होतं. आणि पुढच्या एका साकीमध्ये स्वामी असं लिहितात की पावन चरणी लीन होऊनी केली सादर अर्जी, निजे तई मज नित्य जागवी जगदंबेची मर्जी. स्वामी आईला म्हणतात की तुझ्या पावन चरणांवर अत्यंत विनम्र होऊन मी मला सांभाळ असा तुझ्याकडे अर्ज केलाय. लाटू महाराज म्हणायचे की प्रार्थना म्हणजे मनाच्या कागदावर परमेश्वराला केलेला अर्ज आणि त्या जगदंबेची मर्जी अशी आहे की ती मला झोपेतही जाग ठेवते असे स्वामी इथे वर्णन करतात. कारण जगदंबेची कृपा असल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. जगदंबेची कृपा असल्याशिवाय, कुलदेवतेची कृपा असल्याशिवाय सद्गुरूंची भेट सुद्धा होत नाही. मग ज्ञानाची प्राप्ती लांबच राहिली. त्यामुळे सारं काही तिच्या इच्छेवर अवलंबून असतं. ती ज्या वेळेला वाट देईल त्याच वेळेला आपली दृष्टी त्या प्रभूपर्यंत पोहोचू शकते. त्यासाठी आपले प्रयत्न आवश्यकच आहेत, पण त्याचबरोबर तिची प्रार्थनाही केली पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात पावन चरणी लीन होऊनी केली सादर अर्जी. त्या जगदंबेच्या कृपेशिवाय प्रभूचं दर्शन होत नाही. वाल्मिकी रामायणातला एक फार सुंदर प्रसंग आहे. ज्या वेळेला रामप्रभू, सीतामाई आणि लक्ष्मण हे तिघेही वनवासाला जायला निघाले. खरं तर लक्ष्मणाला वनवासाला जा असं कोणीच सांगितलं नव्हतं किंवा लक्ष्मणाने वनवासाला जावं अशी कोणाचीच इच्छाही नव्हती. पण तरीही रामप्रभूंच्या चरणांशी नित्य रत असलेले लक्ष्मण आपल्या बंधुप्रेमाकरता रामप्रभूंच्या बरोबर या वनवासाला निघाले होते. पुढे रामप्रभू चालत असत, मध्ये सीतामाई असत आणि मागे लक्ष्मण असे. लक्ष्मण अखंड सीतामाईंच्या मागून एकदा डाव्या बाजूनी बघ, एकदा उजव्या बाजूनी बघ असं करत करत रामप्रभूंचं दर्शन कधी आपल्याला मिळतंय यासाठी अत्यंत तळमळ त्याला लागलेली असायची आणि यासाठी अखंड त्याचे प्रयत्न चालू असायचे. पण सीतामाई मध्ये असल्यामुळे त्याला रामप्रभूंचं दर्शन घेता येत नसे.
मग हे सारं तळमळ या लक्ष्मणाच्या अंतःकरणातली सीतामाई ओळखत असत आणि मधूनच त्या स्वतःच बाजूला होत असत आणि त्याला रामप्रभूंचं दर्शन घडवत असत. प्रभू सुद्धा त्यावेळेला मागे बघून लक्ष्मणाला दर्शन देत असत आणि प्रभू लक्ष्मणाकडे तर लक्ष्मण प्रभूंकडे अत्यंत प्रेमाने पाहत असे. माया जर स्वतःहून अशी बाजूला झाली तरच ईश्वर दर्शन होऊ शकतं. तिला बाजूला करण्याची ताकद आपल्यामध्ये नाहीये. आपल्याकडे काय उरतं तर आपल्याकडे प्रयत्न असतात आणि त्या प्रयत्नांच्या बरोबर त्या जगदंबेला करण्याची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना असते. आणि म्हणून उपासनेचे 4 टप्पे सांगताना शास्त्रकारांनी सुद्धा असेच सांगितले. कोणते आहेत उपासनेचे टप्पे तर पहिला टप्पा आहे प्रयत्न, दुसरा टप्पा आहे प्रतीक्षा, तिसरा टप्पा आहे प्रार्थना आणि चौथा टप्पा आहे प्रसाद. प्रयत्न आपणच करायचे असतात, पण प्रयत्न केल्या केल्या लगेचच त्या कर्माचं फळ, त्या उपासनेचं फळ मिळत नाही. काही काळ प्रतीक्षा करावी लागते आणि हा जो प्रतीक्षेचा काळ असतो त्यावेळात साधकांनी नुसतं गप्प बसायचं नसतं तर प्रार्थना करायची असते. आणि असे 3 टप्पे पार केले की चौथा प्रसादाचा जो टप्पा असतो तो आपोआपच हाताला लागतो. तो भगवंत आपोआपच आपल्या जवळ येतो. माऊली म्हणते करतळी आवळे तैसा हरी. पण याच्यासाठी सुरुवात असते प्रयत्नातून आणि प्रयत्न आणि प्रार्थना या अत्यंत 2 महत्वाच्या गोष्टी जणू काही स्वामी या साखीतून सांगतात की पावन चरणी लीन होऊनी केली सादर अर्जी. म्हणजे ही प्रार्थना किती अत्यंत महत्वाची आहे. आणि अशी प्रार्थना असेल, अशी मनापासून प्रार्थना असेल तर त्याचा परिणाम काय होतो. निजे तैमज नित्य जागवी जगदंबेची मर्जी. जागवी असा शब्द वापरलाय कारण जागृती या शब्दाला आध्यात्मिक अंगानं विशेष महत्व आहे. ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत गीतेने असं म्हटलंय की सगळ्या बाबतीत जेव्हा लोक झोपलेले असतात त्या ज्ञानप्राप्तीच्या बाबतीत संयमी आणि ज्ञानी पुरुष जागे असतात. अशा पद्धतीने या आजारात सुद्धा अगदी सहजतेनं सोहम भावात राहणं यालाच स्वामींनी जागृत राहणं म्हटलंय. आणि याच्यासाठी आपल्या प्रयत्नांना जगदंबेच्या कृपेची आवश्यकता होती आणि ती कृपा जगदंबेनी माझ्यावर केली आणि म्हणूनच देहभाव आणि ऐहिकता यांच्या निजेत सुद्धा मला स्वरूपानुसंधानात तिने सतत जागृत ठेवलं. ही खरी जगदंबेचीच मर्जी आहे असं स्वामी या साखीत वर्णन करतात. आणि त्यापुढेही जाऊन स्वामी सांगतात हवे कराया जीवे भावे सर्वस्वाचे दान. अशी मर्जी जगदंबेने आपल्यावर दाखवावी, अशी कृपा जगदंबेने आपल्यावर करावी. याकरता आपले प्रयत्न कोणते हवेत तर हवे कराया जीवे भावे सर्वस्वाचे दान तन मन धन गृहसुत दारा आणिक पंचप्राण. यासाठी काय करायला हवं तर परमेश्वर प्राप्ती व्हायला हवी असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला सर्वस्वाचं दान करायला हवं. आणि तेही कसं करायला हवं तर जीवे भावे, जीवा भावानं करायला हवं. सर्वस्वाचं दान करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक फार सुंदर प्रसंग आहे आणि त्यामध्ये एक महाराजांचे शिष्य होते पाटील. या पाटीलांनी एकदा आपल्या मुलाला एक कागद घेऊन महाराजांकडे पाठवलं आणि तो मुलगा आला आणि त्याने सांगितलं माझ्या वडिलांनी आमची जी सगळी संपत्ती आहे ती महाराज तुमच्या म्हणजेच रामरायाच्या नावावर केलेली आहे आणि त्या सगळ्याला वडिलांच्या या कृतीला माझं सुद्धा अनुमोदन आहे. आता पाटीलांचा हा निरोप महाराजांनी ऐकला आणि महाराज म्हणाले बाळा तू जर मनापासून हे असं सगळी संपत्ती रामरायाला दान करत असशील, अर्पण करत असशील तर त्याच्यासाठी कागद करण्याचीच गरज नाही ना. तो कागद तू घेऊन जा असं महाराजांनी सांगितलं. तो कागद मुलगा घेऊन गेला. काही काळ मध्ये गेला आणि ते पाटील बुवा आजारी पडले. आता आपल्या शिष्य आजारी पडलाय म्हटल्यानंतर महाराज त्यांना भेटायला गेले आणि महाराज जाऊन त्या पाटील बुवांच्या उशाशी बसले आणि महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला
काय हो, जीवनामध्ये आता समाधान आहे ना? संत नेहमी असाच प्रश्न विचारतात. आणि समाधान आहे ना असं जेव्हा महाराजांनी विचारलं तेव्हा पाटील बुवांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि पाटील बुवा म्हणाले, महाराज, तुम्ही मला सांगितलं होतं की रामरायाला सर्वस्व अर्पण केलं की तो आनंद आणि ते समाधान प्राप्त होतं. मी सर्वस्व अर्पण केलं, ही सगळी संपत्ती रामाच्या चरणी समर्पित केली, पण तुम्ही म्हणालात तसा आनंद, तुम्ही म्हणालात तसं समाधान मात्र मला अजून मिळालेलं नाही. आणि महाराजांनी सांगितलं, तुम्हाला मी खरं खरं सांगतो पाटील बुवा, रागावू नका. तुम्ही रामरायाला सर्व अर्पण केलं, हे खरं आहे, पण स्व अर्पण केला नाही. सर्वस्व या शब्दामध्ये सर्वही अर्पण करायला लागतं आणि स्व सुद्धा अर्पण करायला लागतो. सर्व एक वेळ अर्पण नाही केलं तरी चालतं, पण स्व मात्र अर्पण करायलाच लागतं. आणि स्व याचा अर्थ काय, तर कर्तेपणाचा अभिमान. मी केलं, मी दिलं, हे म्हणण्यात सुद्धा जो कर्तेपणा आहे, तो कर्तेपणा तुम्ही तुमच्याकडेच ठेवलात. सर्व दिलं पण ते मी दिलं ही भावना तुमची शिल्लक राहिली, आणि म्हणून रामरायांनी तुम्हाला तो पुरेपूर आनंद किंवा ते समाधान दिलं नाही. स्व अर्पण करणं हे प्रधान आहे. आणि म्हणूनच आहे तितुके देवाचे, हेची वर्तणे निश्चयाचे. समर्थ म्हणाले, वर्तणे शब्द वापरला. हे सगळं जे काही आहे हे भगवंताचंच आहे, हे समजून आपलं वागणं असलं पाहिजे. माणसं कसं आहे ना, माणसं बोलतात, जे काही आहे ना ते सगळं भगवंताचं आहे हो, आपलं काही नाही. पण हे फक्त बोलण्यापुरतंच मर्यादित राहतं. समर्थ म्हणाले ते वागण्यात दिसत नाही. आणि म्हणून समर्थांनी किती सुंदर शब्द वापरलाय, आहे तितुके देवाचे. हे बोलणे निश्चयाचे नाही म्हणाले, हे वर्तणे निश्चयाचे. आणि असं वागणं जर असेल ज्यामध्ये मीपणा उरलेला नाही, अशी अवस्था असेल तरच त्या भगवंताच्या जवळ जाता येतं. स्वामी एका संजीवनी गाथेतल्या अभंगात सुद्धा म्हणाले, आपुले व्यक्तित्व वाहिले चरणी, घ्यावे सांभाळून आता माझं. म्हणजे व्यक्तित्व बाजूला केलं की जीवाचं जे स्वरूप उरतं ते स्वरूप म्हणजेच शिवस्वरूप असतं. त्यासाठी व्यक्तित्वात कोणत्या कोणत्या गोष्टी असतात आणि त्या अर्पण करायला लागतात हे स्वामींनी या साखीच्या दुसऱ्या ओळीत सांगितलं. ते म्हणाले, तन मन धन गृहसुतदारा आणिक पंचप्राण. मग आता हे तन अर्पण करायचं भगवंताला, तर कसं करणार, तर शरीराने चांगलं वागून इतरांना आनंद देणं म्हणजे भगवंताला तन अर्पण करणं आहे. तन पवित्र सेवा करे, धन पवित्र दिये दान, मन पवित्र हरि भजन से इसविध हो कल्याण. शरीर अर्पण करायचं म्हणजे काही शरीर सोडून द्यायचं असा अर्थ होत नाही, तर शरीराची जी सगळी कर्म आहेत ही सगळी कर्म अहंकार विरहित होऊन करायची. ती जी कर्म आहेत प्राप्त झालेली ती कर्म भगवंताचीच पूजा आहे याच भावनेने करायची. अशा पद्धतीने साधकाचं ज्या वेळेला वर्तन चालू होतं त्या वेळेला त्या साधकाने आपलं तन भगवंत चरणी अर्पण केलंय. आणि अशा साधकाचं वर्णन स्वामींनी एका संजीवनी गाथेत सुंदर अभंगात केलंय. ते म्हणतात की बोले न ते होवो तुझेचे स्तवन. या देहाकडनं जी कृती होईल ती सगळी कृती किंवा ते प्रत्येक कर्म हे भगवंतासाठी जेव्हा घडतं तेव्हा ते शरीर भगवंताला अर्पण केलं गेलं असा अर्थ होतो. ते म्हणतात बोले न ते होवो तुझेचे स्तवन, चिंती न ते ध्यान होवो तुझे. मी जे 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 बोलेन ते तुझंच स्तवन असावं, मी ज्याचं चिंतन करेन ते तुझं ध्यान असावं. देखेन ते होवो तुझेचे दर्शन, त्वद गुण श्रवण ऐकेन ते. मी जे जे पाहीन तिथे तुझं दर्शन मला व्हावं, मी जे जे ऐकेन ते तुझ्या गुणांचं वर्णन असावं. हिंडेन ती होवो तुझ प्रदक्षिणा, करीन भोजन नैवेद्य तो. मी जिथे जिथे हिंडेन ती तुला प्रदक्षिणा व्हावी आणि मी जे 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 म्हणून अन्न ग्रहण करेन तो तुझा प्रसाद असावा. इतकंच नाही, स्वामी शेवटच्या अंतरात म्हणतात की
घडे जो व्यापार तीच तुझी पूजा, होवो केशवराजा स्वामी म्हणे. या शरीराकडून जे 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 कर्म होईल, जो उद्योग धंदा होईल, ही सारं काही तुझी पूजा आहे असं समजून ज्या वेळेला तो व्यवहार घडेल, तेव्हा ते शरीर भगवंताला अर्पण केलं असं होईल. आणि अशा पद्धतीने हे तन अर्पण करायचंय. त्याच्या पुढे स्वामी म्हणतात मन सुद्धा अर्पण करायचंय. मग मन कसं अर्पण करायचं, तर साधू संतांच्या मध्ये किंवा नामामध्ये आपल्या मनाला रमवून आपल्याला हे मन भगवंताच्या चरणी समर्पित करता येतं. समर्थाने सुद्धा मनाच्या श्लोकात काय सांगितलं, तर मना सत्य संकल्प जीवी धरावा. म्हणजे मन, या मनामध्ये ज्या ज्या काही भावना उठतात, जे तरंग उठतात, जे संकल्प होतात, जे विकल्प होतात, या सगळ्यांनाच भगवंताच्या दिशेने जाण्याचं वळण लावणं म्हणजेच मन अर्पण करणं आहे. त्यापुढे म्हणतात तन, मन, धनही अर्पण करायचंय. मग धन अर्पण करायचं याचा अर्थ काय, तर जो येईल त्याला आपल्याकडचा पैसा वाटत सुटणं असा काही त्याचा अर्थ नाहीये. तर चांगल्या कामाकरता आपल्याकडे असलेल्या धनाचा विनियोग करणं, यातून हे धन अर्पण करता येतं. की वाटेल तिथे ते द्यायचं नाहीये, पण जिथे आवश्यक आहे तिथे दिल्याशिवाय राहायचं नाहीये. अशा पद्धतीने चांगल्या कर्मांकरता हे धन ज्या वेळेला विनियोग केला जातो, त्यावेळेला ते धन अर्पण केल्यासारखं होतं. आणि त्यात पुढेही जाऊन स्वामी म्हणतात आणिक पंचप्राण, म्हणजे पंचप्राण अर्पण करणं. हे तर स्वामींनी अवधान प्राणावर ठेवून श्वासाच्या लयीवर सोहम साधना करून आपल्याला प्रत्यक्ष आचरून दाखवलेलं आहे. आणि अशा अत्यंत सुंदर अशा साक्या स्वामी लिहितात. त्यामध्ये एक साकी अशी स्वामींनी लिहिली, माताजीचा जगदंबेचा वत्सलतेचा हात, पाठीवरुनी फिरता उठता होईन हातोहात. की मातेचा हात माझ्या पाठीवरून जर फिरला तर मी या आजारातून लगेचच उठता होईल. म्हणजे शरीराच्या ज्या क्षीणता आलीये त्या क्षीणतेतून जगदंबा तिच्या वात्सल्यानं मला बाहेर काढील आणि मी लगेचच उठता फिरता होईल. अर्थातच स्वामींच्या त्या काळच्या शारीरिक स्थितीला अनुसरून ही साकी आहे. पण त्याचबरोबर आणखी एक त्याच्यामध्ये भावछटा आहे. कारण कृपा आणि वात्सल्य यामध्ये एक सूक्ष्म फरक असतो. स्वामी या साकीमध्ये लिहितात, माताजीचा जगदंबेचा वत्सलतेचा हात म्हटलंय त्यांनी इथे. कृपेचा हात असं नाही म्हटलं. जगदंबेनी माझ्यावर कृपा करावी असं स्वामी या साकीत म्हणत नाहीत. तर ते म्हणतात तिने माझ्यावर वात्सल्य भावनेने प्रेम करावं. कारण कसं आहे, जो लांबचा असतो ना, थोडा दूरचा असतो, त्याच्यावर केली जाते ती कृपा असते. आणि आपल्याच लेकरावर, आपल्या वत्सावर, आपल्या मुलावर जी केली जाते ना ती वत्सलता असते, ते वात्सल्य असतं. आणि स्वामींचं आणि जगदंबेचं जे नातं आहे ना ते आई आणि मुलाचं नातं आहे. आणि आई आणि मुलाच्या नात्यात जे प्रेम असतं त्याला वात्सल्य असं म्हटलं जातं. स्वामी जगदंबेचं लेकरू आहेत आणि म्हणून जगदंबेनी आपल्यावर कृपा करावी असं त्यांचं म्हणणं नाही. तर ते म्हणतात वत्सलतेनं, वात्सल्यानं तिने माझ्या पाठीवरून हात फिरवावा. अहो, आई काय मुलावर कृपा करते का? ती तर मुलावर अत्यंतिक प्रेम करत असते, कारण ते तिचं स्वतःचं मूल असतं. आणि म्हणून असा हात पाठीवरनं फिरला की मी लगेचच उठता होईन असं स्वामी म्हणतात. आता उठता होईन याच्यातून स्वामी आपल्याला जागृत होणं हे अभिप्रेत आहे असं ते दाखवतात. कारण हे जागृत कधी होता येतं, ज्या वेळेला आपण साधना करतो, आपण प्रयत्न करतो, तिची प्रार्थना करतो आणि मग तिचा वत्सलतेचा हात पाठीवरून फिरतो. त्याच वेळेला मनुष्य जागृत होतो. आणि एखाद्याने आपल्याला म्हणतो ना, आपण हातोहात चकवलं असं आपण म्हणतो, तसं प्रत्येक जीवनाच्या टप्प्यावर आपल्याला मोह, लोभ, काम, क्रोध हे विकार हातोहात चकवणारच आहेत. पण ज्या वेळेला जगन्मातेचा
वात्सल्याचा हात आपल्या पाठीशी असेल, त्यावेळेला या अशा हातोहात चकवण्यातून सुद्धा आपण हातोहात उठते होऊ असं स्वामी म्हणतात. आणि त्याच पद्धतीने आपल्याकडे झेप घेणारी जे असं मूल असतं, त्या मुलाला ही जगदंबा फुलासारखं झेलते आणि झेलता झेलता त्याच्याशी बोलते देखील. असं लेकरू जेव्हा अत्यंत प्रेमाने आईच्या जवळ जातं ना, त्यावेळेला ती आई त्या बाळाला जवळ घेते आणि ती म्हणते, तुझं दाखविला म्हणते माया मच्छिंद्राचा खेळ, उठ बालका हीच असे तव उद्धाराची वेळ. ती जगदंबा या साखीतून स्वामींशी बोलती आहे. ती म्हणते की तुला माया मच्छिंद्राचा खेळ मी दाखवला, म्हणजे तुझं आजारी पडणं, शरीराला थकवा येणं, अशक्तपणा येणं, ती क्षीणता येणं, मृत्यूच्या दारात तू जाणं, ही जणू काही सगळी माझा खेळ होता, म्हणजे मायेचा हा खेळ होता. पण या मायेच्या राज्यात गेलेल्या योगज्ञानी मच्छिंद्रासारखा आहेस तू. आणि म्हणून तू मात्र इथे जागृत राहिलास, तू बालक भावाने माझ्याशी आलायस, तू आई म्हणून मला हाक मारतोयस. म्हणूनच ती जगदंबा म्हणते, उठ बालका. पुढच्या ओळीमध्ये ती असं म्हणते की अशा प्रेमाने आलेल्या बाळाला ही आई उचलून घेते आणि म्हणते, उठ बालका हीच असे तव उद्धाराची वेळ. असं म्हणून स्वामींना जगन्मातेने जवळ घेतलंय आणि त्यांना ती सांगते की तुझ्या उद्धाराची वेळ आलेली आहे. म्हणजेच स्वामींना आध्यात्मिक कार्य सुरू करण्यासाठी दिलेला हा जगदंबेने जणू काही आदेशच आहे. जगन्माता म्हणते की तुझ्या आता नियोजित कार्याची, नियोजित कामाची वेळ झालीये. ईश्वर नियोजित जे कार्य आहे तुझ्याकरता, जे ईश्वराने नियोजन केलंय ते कार्य आता तू करायला हवंस. आणि ते कार्य कोणतं आहे तर इतर सगळ्यांना आत्मोद्धारासाठी मार्गदर्शन करणं हे तुझं काम आहे. आणि त्याकरता सगळ्या साधकांना तू सहाय्य करायला पाहिजेस, त्याचसाठी तुझा जन्म आहे. आणि म्हणून एका उंचीवर जाऊन तू असा उभा राहा की तुझ्याकडे बघून लोक आता आपला उद्धार करून घेऊ शकतील. आणि असा जगन्मातेचा जणू काही एक आदेशच मिळाला. आणि मग स्वामी म्हणतात, काय झालं, वृत्ती अचुंबित जधी रंगली जगदंबेच्या नामी, पुण्य पाप संबंध संपुनी नित्य पुनीत तदामी. म्हणजे जगदंबेने अशी माझ्यावर कृपा केली आणि मी नुसता पुनीत झालो नाही, तर स्वामी म्हणाले मी नित्य पुनीत झालो. म्हणजे आता हे चित्त पुन्हा आता कधी मळणारच नाही, असं निर्मल होऊन गेलं. कारण ज्ञानी पुरुषांना कोणत्याही गोष्टीचा स्पर्श नसलेली शांती लाभलेली असते आणि आत्मज्ञानामुळे ते शांत झालेले असतात, आत्मरंगी रंगलेले असतात. आणि हेच स्वामी वर्णन करतात की वृत्ती जगदंबेच्या नामी अचुंबित रंगली आणि मग मी नित्य पुनीत झालो. पाप पुण्य या सगळ्याचा संबंधच संपून गेला. पापही उरलं नाही आणि पुण्यही उरलं नाही. कसं आहे, पाप उरू नये, पाप ओलांडून जावं, उरू नये ही आपली पण इच्छा असतेच, पण पुण्य ओलांडून जाणं ही अवघड गोष्ट असते. त्यामुळे पाप पुण्याचा संबंध सगळा ओलांडून मी नित्य पुनीत झालो, ही अत्यंत उंचीवरची अवस्था आहे. ही साधकाची नाही तर ही सिद्धाची अवस्था आहे. कारण कसं आहे, मी पाप केलं ही गोष्ट, हा विचार माणूस धरून बसत नाही, कारण ते चांगलं नाहीये हे त्याला आत्म कळलेलं असतं. त्यामुळे पाप माणूस धरून बसत नाही. पण जेव्हा एखादं चांगलं काम मनुष्य करतो, एखादं पुण्य कर्म करतो, त्यावेळेला मी हे चांगलं कार्य केलं हे विसरायला माणूस अजिबात तयार नसतो. किंबहुना तो ते विसरतच नाही. पापाचा संबंध सुटू शकतो पण पुण्याचा संबंध सुटत नाही. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणायचे की आरशावर चिखलाचा लेप लावला तर आपला चेहरा दिसणार नाही. आरशावर जर चिखलाचा लेप लावला तर आपला चेहरा दिसणार नाही. पण तसंच आरशावर केशराचा लेप लावला तरी आपला चेहरा दिसणारच नाहीये.
त्यामुळे अंतःकरणावर दुष्कृत्यांचा लेप असला तरी आपलं स्वरूप आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे सत्कृत्यांचा लेप जरी अंतःकरणावर असेल तरीही स्वरूप दिसत नाही. त्यामुळे दुष्कृत्य आणि सत्कृत्य, पाप आणि पुण्य दोन्हीही भगवंताशी एकरूप होण्याच्या मध्ये येऊ शकतं. म्हणून पापही नाहीसं झालं पाहिजे आणि पुण्यही नाहीसं झालं पाहिजे. मी करता आहे ही भावना ज्या वेळेला नाहीशी होईल, भगवंताच्या चरणी विलीन होईल, तेव्हाच पुण्यही संपत. भगवंत करता आहे याच भावनेने भगवंताच्या जवळ पोचता येतं. आणि अशा पद्धतीने ज्ञान आणि भक्ती यांचा संगम स्वामींच्या अंतःकरणात झालेला असल्यामुळेच स्वामी असं लिहितात, शिव होऊनी शिव येजिजे, हेच परम सेवा जाणीजे, शिवस्वरूपी समर्पिजे कर्म मात्र. तोची एक कार्य करिता, तोची एक सिद्धीस नेता, मग भक्ता लागी चिंता कशास असावी. मग ते मिया समर्पिले, हेही अंतरा माझे नाही ठेविले, ऐसे दुवोनी कर्म दिधले तया आता. हे मी केलंय, हे मी समर्पित करतो आहे, ही भावना सुद्धा ठेवायची नाही. असं स्वच्छ धुवून कर्म द्यायचं, असा उंच भाव ज्या अंतःकरणात असतो तिथलाच पापाचा आणि पुण्याचा संबंध संपलेला असतो. ही केवळ भावना नाही तर ही ज्ञानाची स्थिती आहे. आणि असं ज्ञान जेव्हा मिळतं तेव्हा ते अंतःकरण अत्यंत पवित्र होऊन जातं. आणि मग असा पवित्र झालेला भक्त त्या जगदंबेच्या पुढ्यात उभा राहतो. आणि मग स्वामी पुढच्या साखीत लिहितात, जगत जननी तव भक्ती सुधेची पावन भिक्षा घाल. जगत जननी तव भक्ती सुधेची पावन भिक्षा घाल, दारी पातला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल. अत्यंत या संपूर्ण अमृतधारामधली एक विलक्षण साखी स्वामींनी इथे लिहिली आहे की तुझ्या आज्ञेप्रमाणे जगात फिरून आता मला लीला करायची आहे, सगळीकडे जायचं आहे, सगळ्यांना आत्मोद्धारा करता मार्गदर्शन करायचं आहे. तर कुणाकडेही जाण्यापूर्वी मी प्रथम तुझ्यापाशी येणार आहे, कारण तुझ्यापासून हे सगळं सुरू झालंय. आणि म्हणून मला पहिली भिक्षा घाल. कोणती? तर ती भक्ती सुधेची घाल. सुधा म्हणजे काय? अमृत. देवर्षी नारदांनी ज्या वेळेला भक्तीची व्याख्या केली त्यावेळेला नारद असं म्हणतात की सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. या सगळीकडे जाण्याकरता मला नितांत भक्तीची, प्रेमाची गरज आहे. आणि हे प्रेम कसं आहे तर परम प्रेम रूप, म्हणजे सगळ्यात उच्च दर्जाचं असं हे प्रेम आहे. हे अमृत स्वरूप आहे. ही भक्ती ज्याला प्राप्त होते त्याचा स्वतःचा उद्धार होतोच, तो स्वतः आत्मस्वरूप होतोच, तो स्वतः आत्मतृप्त होतोच, पण तो इतरांनाही करतो. कसं करतो? देवर्षींनीच पुढे उल्लेख केलाय नारद भक्ती सूत्रात, यन लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. ही भक्ती अशी सगळ्यांना तृप्त करून सोडणारी आहे. भक्ती ज्याला प्राप्त होते तो माणूस आत्मज्ञानी होतो. भक्ती एकदा काही लाभली की सगळं काही लाभतं आणि मग दुसरं काही प्राप्त करून घेण्याची इच्छाच उरत नाही. आणि म्हणून स्वामी म्हणाले, हे जगन्माते, मी तुझ्या दारी आलोय. कशा करता? त्या भक्ती सुधेची पावन भिक्षा मला घाल. केवढी मोठी गोष्ट मागतायत स्वामी, कारण भिक्षा मुळात सामान्य नाही आणि त्यातून भक्तीची भिक्षा ही तर अजिबातच सामान्य नाही. कारण भक्तीच्या सुखाबरोबर ज्ञान, आनंद, पावित्र्य या सगळ्याच गोष्टी लाभणार आहेत. आणि म्हणून भिक्षा घालणारी सुद्धा कोण आहे तर ती जगत जननी आहे, जगाची माता आहे. मग तिला जर मागायचंय, या सृष्टीला निर्माण करणारी ती आहे, या सृष्टी चालवणारी ती आहे, असं जर असेल तर तिच्याकडे जे मागायचंय ते काहीतरी सामान्य कशाला मागायचं, काहीतरी असामान्यच मागावं. मग असामान्य काय आहे? भक्ती अमृत ही सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे, असामान्य अशी गोष्ट आहे. कारण या भक्तीच्या पोटी ज्ञानाचा जन्म होतो. आणि म्हणूनच या जगन्मातेकडे स्वामी म्हणतात, मला तुला द्यायचंच असेल तर काय कर,
भक्ती सुधेची पावन भिक्षा दे, ही शिदोरी मागतोय मी भक्तीची शिदोरी घ्यायला तुझ्याजवळ आलोय. पण ही भक्तीची शिदोरी घ्यायला सुद्धा काही पात्रता असावी लागते. जी व्यक्ती भक्ती अमृत भिक्षा म्हणून मागते, ती भिक्षा घेण्यासाठी आपल्याजवळ झोळी जी असावी लागते, ही झोळी वैराग्याची असावी लागते. ती झोळी फाटकी असून चालत नाही, ती चांगली धडधाकट असावी लागते. ही पात्रता असावी लागते. आणि अशा ऐहिक इच्छा बाकीच्या गोष्टींच्या जिथे संपतात तिथेच या गोष्टी सुरू होतात. म्हणून ऐहिक इच्छांच्या बाबतीत जो कंगाल आहे तोच अशा भिक्षेकरता भाग्यवंत असू शकतो. आणि म्हणून स्वामींनी पुढच्या ओळीत असं म्हटलं की दारी पातला पहा तुझ्या हा भाग्यवंत कंगाल. या सगळ्या ऐहिक इच्छांच्या बाबतीत मी कंगाल असलो तरी मी तुझ्या जवळ आलोय, तू मला जवळ घेतलंयस आणि म्हणून मी अत्यंत भाग्यवान आहे. आणि अशा पद्धतीची ही भक्ती सुधेची भिक्षा तू मला नेहमी घालत राहा. आणि खूप सुंदर सुंदर साक्यांची निर्मिती या संपूर्ण काव्य ग्रंथामध्ये अमृतधारांमध्ये स्वामींनी केलेली आहे. इतक्या साक्यात की जितक्या म्हणून वर्णन कराव्यात, पाहाव्यात. आणि वेगवेगळ्या त्यातून भावांचे तरंग उठत राहतात. एक अशीच अत्यंत सुंदर आणि छान साकी स्वामींनी लिहिली. ते लिहितात की सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण. सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण मित मधुभाषण शुद्ध मनतता सदैव सत्याचरण. एवं षट्विध सज्जन लक्षण अंगी बाणता पूर्ण होतो वश परमेश वाहतो जगदंबेची आण. की अशी भक्ती सुधेची भिक्षा घातल्यानंतर आता त्या भगवंताला वश करून घ्यायचं असेल तर माझ्याजवळ आणि काय असलं पाहिजे याचं सुंदर वर्णन या साखीमध्ये स्वामींनी केलंय. स्वामी असं म्हणतात की सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण. सहसा सुहास्य वदनाची आणि हसतमुख माणसं पाहायला मिळत नाहीत. एकेकांचे चेहरे पाहावेत तर ते अत्यंत कंटाळलेले, चिंतेत असलेले, काळजीत असलेले, कुठल्या तरी विचारात असलेले, रुसलेले, रागावलेले, गोंधळलेले असेच असतात. त्यामुळे अशा यात सुहास्य वदन हसरा चेहरा बघायला मिळणंच मुळात कठीण आहे. त्यातून आज काल आपण शहरातनं बघतो की विविध विक्री व्यवसायांच्या ठिकाणी छान छान हसून सर्व्हिस द्यायला, निरनिराळी माणसं स्वागत करायला असे शिकवलेले हसरे चेहरे बघायला आपल्याला मिळतात. स्वामींना असं म्हणायचंय बहुतेक ते सहास्य असतात पण सुहास्य नसतात. कारण अंतःकरण आनंदात असलं, मन हलकं असलं, चित्तात सद्भाव असला, जगाबद्दल आपलेपणा असला, मैत्र असलं की चेहऱ्यावर जे हास्य येतं त्याला सुहास्य असं म्हणतात. कारण ते अंतःकरणात असलेल्या आनंदाच्या उर्मीतून आलेलं असतं. सु म्हणजे चांगलं आणि सुहास्य वदन हा शब्द मनाची सुस्थिती हास्यासहित प्रकट करतो. आणि असा हे सुहास्य वदन असलं पाहिजे. परमेश्वराला आपलंस करून घ्यायचं असेल तर पहिलं लक्षण स्वामींनी सांगितलं सुहास्य वदन. आम्ही तिथेच मार खातो आमच्या आयुष्यात. कारण आमचा चेहरा हा 24 तासातला फार 24 सेकंदाकरता कदाचित सुहास्य असू शकतो. बाकीचा वेळ रडलेला, नाहीतर रुसलेला, रागावलेला असाच असतो. त्याच्यामुळे नुसती चेहरेपट्टी करून आपल्याला चालणार नाहीये. तर ते सुहास्य चेहऱ्यातून नाही तर डोळ्यातनं सुद्धा प्रकटणं आवश्यक आहे. कारण कृष्णाच्या डोळ्यांचं वर्णन करताना माऊलींनी कसं केलंय, माऊली म्हणते आनंद सरोवरींची कमळे तैसे गाहे तुझे डोळे. की अंतःकरणात आनंद असेल तरच डोळ्यात कमळ फुलतात आणि मगच वदन सुहास्य होतं. आणि म्हणून
अशी सुहास्य वदन असलं पाहिजे. दुसरं सांगितलं प्रसन्न दर्शन, मनाची प्रसन्नता. मुखावरच्या हास्या सकट जी प्रसन्नता प्रकट होते ती खरी अंतःकरणातली प्रसन्नता असते. अर्थात स्वामी हे स्वतःवरून सांगतायत की, कारण स्वामींचे शिष्य स्वामी माधवनाथ असं नेहमी म्हणत असत, स्वामींचा चेहरा हा नेहमीच फुललेल्या गुलाबासारखा असे आणि कधी कोणी गेलं तरी गेलेल्या व्यक्तींनी हात जोडण्यापूर्वी स्वामींनी हात जोडलेले असत. आणि असा स्वामींचा चेहरा अत्यंत प्रसन्न, आनंद, शांती आणि पावित्र्य या तीन गोष्टींच्या संगमातून जी निर्माण होते तिला प्रसन्नता असं म्हणतात. आणि स्वच्छ साध शुभ्र वर्ण वस्त्र आणि अंतःकरणातल्या प्रसन्नतेतून झालेलं सुहास्य वदन असं खरोखरीच स्वामींचं प्रसन्न दर्शन होतं. आणि म्हणूनच ते सांगतात की सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन आणि मग सांगितलं निर्मल अंतःकरण. तिसरा गुण सांगितला, अंतःकरण अत्यंत निर्मल असलं पाहिजे, म्हणजे स्वच्छ, कुठलेही मलिन विचार अंतःकरणात नसावेत. जसं जसं आपण या शब्दाच्या सखोलतेमध्ये जाऊ तसं तसं लक्षात येतं निर्मल म्हणजे मलरहित. आणि मल या शब्दाचा एक अर्थ मळ हा आहेच, त्यामुळे स्वच्छ असणं हे जसं अपेक्षित आहे तसं मल शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे जाड्य. त्यामुळे आपल्या बुद्धीवर असं जाड्य असायला नको. आणि याकरता सरस्वतीला ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो त्यावेळेला आपण तिच्या स्तवनात अखेर तिला विनंती करतो की नाही, की अंतःकरणावर माझ्या जे जाड्य आहे ते तू निशेष नष्ट कर, निशेष जाड्या पहा, असं आपण तिला विनंती करतो. की निर्मल अंतःकरण हे एखाद्या निर्झरासारखं स्वच्छ सुंदर असायला हवं. त्याचप्रमाणे ते चैतन्यमय चित्तवृत्तींच्या प्रवाहासारखं असायला हवं. त्यात उत्साह असला पाहिजे, देवाकडे वाहणारा तो प्रवाह असला पाहिजे. आणि चौथा सांगितला गुण मित मधु भाषण. मित शब्दावरून माऊलींची एक सुंदर ओवी आठवते आणि माऊली असं म्हणते की, तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे मितले या शब्दाचा, मित या शब्दाचा अर्थ आहे अगदी मोजक्या प्रमाणात, कमीत कमी, अगदी आवश्यक, जेवढं हवं आहे तेवढंच, म्हणजे योग्य तेवढंच बोलणारी व्यक्ती, असा मित मधु भाषणाचा अर्थ आहे. की मित भाषण म्हणजे योग्य तेवढंच भाषण. याबरोबर अजून एक अर्थ आहे योग्य परिणाम घडवून आणणारं भाषण. ऐकणाऱ्याच्या मनामध्ये ज्यामुळे चांगल्या विचारांचा प्रवाह निर्माण होईल असं भाषण, की जे उपदेशात्मक नसतं पण प्रेरणादायी असतं. ऐकणाऱ्याला ते अत्यंत मधुर वाटेल असं असतं. कसं आहे, मित बोलणं अवघड आहे आणि मधु बोलणंही अवघड आहे. बऱ्याच वेळेला आपलं कसं होतं, आपल्या आवडीचं माणूस ज्या वेळेला समोर येतं ना त्यावेळेला आपलं बोलणं मधु होतं, मित होत नाही अजिबात. आणि आपल्या नावडीचा माणूस ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर येतं त्यावेळेला आपलं बोलणं मित होतं पण मधु होत नाही. पण स्वामी म्हणतात दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत, बोलणं मितही असलं पाहिजे आणि बोलणं मधुही असलं पाहिजे. दोन्हीही संयम एकाच वेळी पाळणं हे अत्यंत कठीण आहे. पण ज्याचं चित्त भगवंताशी कायम जोडलेलं असतं त्याच्या मुखातून जे बोलणं येतं ते मितही असतं आणि ते मधुही असतं. कारण त्याचा सगळाच संवाद हा भगवंताशी असतो. त्यामुळे तो आपोआपच मित मधु होऊन जातं. त्याच्या पुढचा गुण स्वामींनी सांगितला शुद्ध मन. शुद्ध मन हे समजून घेण्यासारखं आहे. कारण स्वच्छ पाणी आणि शुद्ध पाणी याच्यात जसा फरक आहे तसा निर्मल अंतःकरण आणि शुद्ध मन याच्यामध्ये फरक आहे. निर्मल अंतःकरणात वाईट भाव नसतात, पण शुद्ध जे मन असतं ते सतत ईश्वराच्या अस्तित्व भावात राहणार असतं.
त्यामुळे अंतःकरणात वाईट भाव नसणं, वाईट विचार नसणं ही अंतःकरणाची निर्मलता आहे. आणि ते अंतःकरण अखंड भगवंताच्या अनुसंधानात असणं ही त्या अंतःकरणाची, त्या मनाची शुद्धता आहे. आणि साधकाचं मन हे अनुसंधान आणि ध्यान यांनी सतत शुद्ध होत राहतं. आणि म्हणून असं मन शुद्ध असलं पाहिजे. आणि सदैव सत्याचरण असं म्हणतात की माणसाने जीवनातला व्यवहार हा सत्याला धरून केला पाहिजे, हा त्यातला एक अर्थ आहे. पण सत्याला अनुसंधानात, सत्याच्या अनुसंधानात राहायला पाहिजे. याचाच अर्थ सत्य म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य याचाच अर्थ भगवंत असा आहे. आणि म्हणून भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणं याला स्वामींनी सत्याचरण करणं असं म्हटलंय. आणि ही 6 लक्षणं ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या ठाई पूर्णपणाने बांधतात, अशा व्यक्तीला भगवंत वश होतो असं स्वामी या साकीत सांगतात. आणि ते नुसतं सांगत नाहीत, तर ते म्हणतात, होतो वश परमेश वाहतो जगदंबेची आण. जगदंबेची शपथ घेऊन मी हे सांगतो, कारण भगवंत वश होतो याचाच अर्थ भक्ताला जी 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 म्हणून इच्छा होईल ती ती इच्छा तो पुरवत जातो. पण अशा वेळी भक्ताची अवस्था असते की कोणती इच्छाच राहिलेली नाही. आणि खरोखरच हे स्वामींच्या चरित्रात वाचायला मिळतं. स्वामी अगदी लहान होते, 8-9 वर्षाचे, तेव्हापासूनच भगवंत त्यांना वश होता असं जणू काही दिसतं. बालपणीच्या एका विशिष्ट काळातले अनुभव स्वामींनी देसाईंच्या घरातल्या एका व्यक्तीला ज्या वेळेला सांगितले, त्यावेळेला स्वामी असं त्यांना सांगत होते की मला लहानपणी असे अनुभव यायचे की त्या काळात मी जी जी काही इच्छा धरीन ती पूर्ण होतीये असे अनुभव यायला लागले होते. म्हणजे एखाद्याच्या अंगणात मांडवावर छान अशी सुंदर पडवळं लागलेली असतील आणि जर स्वामींच्या मनात आलं यातलं एखादं पडवळ आपल्याला मिळालं तर बरं होईल, आणि हे मनात येतं ना येतं, तो त्या घरातली स्त्री येत असे, वेलावरचं ते पडवळ काढत असे आणि स्वामींना देत असे आणि सांगायचे, अप्पा हे घरी घेऊन जा आणि याची भाजी करायला सांग. रस्त्याने जात असताना जर काही मुलं खेळत असतील आणि तो विटीदांडूचा खेळ पाहिल्यानंतर जर इच्छा मनात निर्माण झाली आपल्याला असा विटीदांडू खेळायला मिळाला तर त्यातला विटीदांडूचा तो खेळ खेळणारा मुलगा तो दांडू हातातला घेऊन येत असे आणि म्हणत असे, अप्पा हे घे, मला आता घरी जायची वेळ झालीये, माझा डाव तू खेळ. आणि असं जेव्हा मनात यायला लागलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात यायला लागलं की भगवंत जणू काही आपल्या या सगळ्या इच्छा पुरवतो आहे आणि जी जी इच्छा मनात येते ती माझी पूर्ण होते आहे. आणि यावर त्या व्यक्तीने विचारलं, अप्पा मग तुम्ही त्यानंतर काय केलं? त्याच्यावर स्वामींनी जे उत्तर दिलंय ते विस्मित करणारं आहे. ते असं सांगतात की अशा सगळ्याच इच्छा पूर्ण व्हायला लागलेल्या पाहून मनात कोणतीही इच्छा धरायची नाही असंच मी ठरवून टाकलं. इच्छा करणंच बंद करून टाकलं. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात सुद्धा असा एक सुंदर प्रसंग आहे. त्यांनी एकदा ब्रह्मानंदांना असं सांगितलं होतं की तुम्ही आज काय माझ्याकडे मागा, तुम्ही आज जे मागाल ते मी तुम्हाला देईन. आणि यावर ब्रह्मानंदांनी दिलेलं पण उत्तर असंच स्वामींच्या उत्तरासारखं विस्मित करणारं होतं. ब्रह्मानंदांनी उत्तर दिलं, महाराज काही मागायची इच्छाच होऊ नये असा वर मला द्या. त्यामुळे कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्णपणाने नाहीशीच होते. आणि म्हणून महाराज म्हणायचे तसं जग काय म्हणेल याचा विचार करून वागणं हा प्रपंच आहे, तर परमेश्वर काय म्हणेल याचा विचार करून वागणं हा परमार्थ आहे. आणि असा भगवंताला आवडेल असं वागता वागता आपण तो भक्त भगवंताला आवडायला लागतो आणि मग तो भगवंत त्या भक्ताला वश होतो. आणि अशी 6 लक्षणं ज्यांच्यामध्ये आहेत त्यांनाच भगवंत वश होतो असं स्वामींनी याच्यामध्ये सांगितलंय. खूप अनेक याच्यामध्ये छान छान
साक्या आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अजून एक अशी साकी येते की सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात, उठता बसता उभा पाठीशी त्रैलोक्याचा नाथ. की ईश्वराचं सान्निध्य स्वामींना अखंड होतं आणि त्यांची शक्ती त्यांना अखंड सहाय्यभूत होत होती. प्रत्येक वेळेला उठता बसता हा त्रैलोक्याचा नाथ आपल्या पाठीशी आहे आणि तो आपल्याला जणू काही आधार देतो आहे. हा विश्वासही स्वामींना होता, तशी अनुभूतीही स्वामींना येत होती. कारण अत्यंत अवघड परिस्थितीतून बाहेर पडताना भगवंतच आपला आधार आहे याची अनुभूती येते. त्यांनाच संत असं म्हणतात. आणि संतांची भाषा आणि आपली सर्वसामान्यांची भाषा याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक असतो. म्हणजे सर्वसामान्यपणे भोंडला खेळताना आम्ही बायका असं म्हणतो, उठता बसता लाथ बुक्की, आणि स्वामी इथे म्हणतात उठता बसता उभा पाठीशी त्रैलोक्याचा नाथ. म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये एक सख्य भाव निर्माण झालेला असतो त्याला सगळ्याच ठिकाणी परमेश्वर हात देतो असं स्वामी म्हणतात. म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या, हा जो भाव आहे ह्या भावही स्वामींच्या अंतःकरणात होता आणि त्या भावाची अनुभूतीही असली होती. आणि याच्याच बरोबर एक आणखी सूक्ष्म अर्थ इथे स्वामी सांगतात की कुणाला भगवंत असा हात देतो, कुणाच्या उठता बसता पाठीशी राहतो, तर जो सदैव मार्गी चालत असतो. म्हणजे कधीतरी चालतो असं नाही, तर तो सदैव चालत असतो, त्याच्यामध्ये त्याच्या सातत्य असतं आणि मार्गी चालतो. याचा अर्थ काय, तर सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून तो साधना करत असतो आणि असा जो चालतो त्याच्या पाठीशी भगवंत अखंड उभा असतो. आणि अशा अनेक साक्या स्वामींनी फार सुंदरपणाने लिहिल्या आणि जवळपास 187 साक्या यामध्ये स्वामींनी लिहिल्या. पण त्यातल्या 163 साक्यांचा अंतर्भाव स्वामींनी या अमृतधारा नावाच्या ग्रंथामध्ये केला. आणि त्यामध्ये शेवटची साकी लिहिताना स्वामी असं म्हणतात, जगन्माऊली आज्ञा होता ती पुनरुपी उचलूच, भक्त होऊनी त्वद यशोध्वजा जगी उभारू उंच. की अध्यात्म आणि राष्ट्रकार्य या दोन्ही गोष्टी लहानपणापासूनच करत राहून सगळ्या अवस्थांमध्ये आपलं राष्ट्र कर्तव्य पार पाडतानाही गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने ध्यान साधना कशी करता येते, आपल्या अत्यंत प्राणांतिक अशा आजाराच्या वेळी सुद्धा आपली साधना कशी नित्य राहू शकते हे स्वामींनी स्वतःच्या आचरणातून जगाला दाखवून दिलं. आणि जीवनभराची अशी तपश्चर्या पूर्ण करून दाखवण्याकरता जणू काही स्वामी स्वरूपानंद अवतरले होते. जणू काही याकरता जगन्मातेनं त्यांना पाठवलं होतं. आणि या सगळ्याची अनुभूती काव्यातून स्वामींकडून प्रकटही करून घेतली होती. आणि असं हे काव्य आता पूर्णत्वाला येत असताना स्वामी म्हणतात, माते हे काम जणू काही तूच पूर्ण करून घेतलंस. आता तुझ्या आज्ञेला अनुसरून मी आता लेखणी खाली ठेवतो आहे आणि ही खाली ठेवेन आत्ता, पण ज्या वेळेला तू सांगशील त्यावेळेला मात्र मी ती पुन्हा उचलेन आणि तू जे काही सांगशील त्या पद्धतीने मी ती तुझी यशोध्वजा ही जगी उंच उभारीन. आणि जगन्मातेनेही थोड्या काळात पुन्हा त्यांच्या हातात नंतर लेखणी दिली. त्यानंतर हा पहिला ग्रंथ निर्माण झाला अमृतधारा आणि त्यानंतर भावार्थ गीतेची निर्मिती झाली, अभंग ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली, अभंग अमृतानुभव झाले, अभंग चांगदेव 65 झाली, संजीवनी गाथा झाली, पत्रमंजुषेतली काव्य झाली. अशी अत्यंत सुंदर संपदा, वाङ्मय संपदा स्वामींकडून या जगन्मातेने निर्माण करून घेतली. प्रकृतीची अत्यंत क्षीण अवस्था, मेंदूवर झालेला आघात असं जरी असलं तरी वाङ्मय मात्र विपुल आहे. प्रकृतीची चांगली अवस्था असणाऱ्यांनी किमान हे वाङ्मय वाचावं अशी अपेक्षा आहे. जमेल तसतसा या वाङ्मयाचा अभ्यास करावा. अमृतधारा या ग्रंथाचा अधिक सखोल जाऊन अभ्यास करायचा असेल तर स्वामी माधवानंदांचं अमृतधारा काव्य विवरण असा सुंदर ग्रंथ आहे. याच्यामध्ये जाऊन
प्रत्येक साखीचा आस्वाद घेता येईल, प्रत्येक साखीचा अभ्यास करता येईल, प्रत्येक साखीचं चिंतन करता येईल आणि याचं जरूर ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी हे करावं, अशा जगन्मातेच्या प्रेरणेनुसार या अमृतधारांचं स्वामींकडून लिखाण झालं. आणि मग स्वामींनी तो ग्रंथ तिच्याच चरणी समर्पित केला आणि त्यावेळी त्यांनी लिहिलं, माताजी हे जगन्मातर, भाग्यवान तव नंदन, करी अमृतधारा या तुझं समर्पण. आणि अशा पद्धतीने या अमृतधारा सर्व साधकांना योगामृतामध्ये केव्हाही स्नुस्नात होता येईल असं साखीबद्ध काव्याचं रूप घेऊन स्वामींच्या अंतःकरणातून बरसल्या आणि ग्रंथ रूपाने चिरंतन होऊन राहिलेल्या आहेत. त्यांचा आस्वाद आपण घेत राहूया. या अमृतधारांमध्ये असंच नित्य चिंब आणि मनसोक्त भिजूयात आणि संकल्प करूयात स्वामींच्या शब्दात. कोणता संकल्प? तर स्वामी म्हणतात त्या पद्धतीने की या सगळ्या साक्या ज्या आहेत या साक्यांमध्ये जी आहे सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, असे सगळे गुण आमच्या अंतःकरणात निर्माण होऊ देत. आणि याकरता हे भगवंता तुझी कृपा आमच्यावर नित्य असू देत, असे स्वामींच्या शब्दात त्यांच्या जवळ आपण प्रार्थना करूयात की अशी भक्ती, असा योग, असं ज्ञान आम्हाला अखंड मिळो. मागणे हे एक, देई भक्ती प्रेम, देवा तुझे नाम गाईन मी. आवडीने देवा गुणमी वर्णिन, प्रेमे न्याहाळीन रूप तुझे. भक्ती भावे तुझे करीन पूजन, अंतरी चिंतन निरंतर. स्वामी म्हणे पायी ठेवीन मी माथा, तेणे माझ्या चित्ता समाधान. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.